आणि आता मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या बघूयात। एचएमपीव्ही प्रतिबंधासाठी आता नवी मुंबई महापालिका सतर्क। खबरदारी म्हणून पालिका रुग्णालयामध्ये 10 खाटांचं विलगीकरण कक्ष तयार। राज्यामध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळल्यामुळे पालिका अलर्ट। शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार। मुंबई महानगरामध्ये आता तापमानाचा पारा 14 अंशांवर। मुंबईत सध्या गारठा वाढला। सागरी किनारा मार्गाजवळच्या परिसरात जाहिरात फलक लावण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी। महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून फलक लावण्यास परवानगी। मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील बचाव केंद्राच्या आहारामधून कोंबड्या हद्दपार। तर एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूसाठी खबरदारी म्हणून उपाय। याच विषाणूमुळे नागपूरच्या गोरेपाडा बचाव केंद्रामध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू। मुंबईतील 3 विकासकांना आता 3 महिन्यांचा कारावास। महारेराच्या आदेशानं पालन न केल्यामुळे महारेरा अपीलीय न्यायाधिकरणाचा हा निर्णय। मुंबईतील गिरणी कामगारांच्या 2521 घरांची अद्याप म्हाडाकडून सोडत नाही। यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे आता गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित। मुलुंड कचरा भूमीतील शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी आता जून 2025 पर्यंत अंतिम मुदत। तर आतापर्यंत 50% कचऱ्याची विल्हेवाट। 15,000 मेट्रिक टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचं कंत्राटदाराला उद्दिष्ट। नेव्हीनगर कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट। तर पालिकेची नेव्हीला नोटीस। प्रदूषणकारी बांधकामांच्या ठिकाणी नियमांचं पालन करण्याची सूचना। मुंबई विद्यापीठामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याच्या परिपत्रकाची युवा सेनेकडून होळी। काळ्या फिती लावून विद्यापीठाचा निषेध तसंच हे परिपत्रक मागे घेण्याच्या युवा सेनेच्या मागणीसाठी आंदोलन।